केबीसी में हमने कुछ बदलने का प्रयत्न किया है। जवाब याद रखने से काम नहीं चलेगा, उस जवाब के लिए आपको सोचना पड़ेगा। या सोचना पड़ेगा। कौन बनेगा करोड़पति 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। जो मनुष्य स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून पार पाडू शकत नाही त्याला उच्च स्थानावर बसून तरी काय उपयोग। अगं हळू का हिल्या, साडीत पाय अडकला ना तर मी पडेन। अगं कशी पडशील तू अशी, मी आहे ना। ही साडी म्हणजे फार मोठी कटकट आहे ग, पण तू काळजी करू नकोस, मी सगळं ठीक करून टाकेन। तू बस चल ये। मला इथे का घेऊन आलीस? अगं रेणू, आज श्रावणी सोमवार आहे ना, आणि या दिवशी तर सगळेच महादेवांना कमळाची फुलं वाहतात, म्हणून आज आपणही स्वतःच्या हातांनी कमळ तोडून वाहूया। आणि मग मी शिवशंकरांना सांगेन रेणूच्या सासरच्यांना समज द्या, तिला फार त्रास देऊ नका। दागिने आणि साडी आवडत नाही ना तर नका घालू देऊ। रेणूचं जितकं मन करेल तिला खेळू द्या, धावू द्या, बागडू द्या आणि मोठ्याने हसूही द्या। मग बघ, सासरी तुला कोणी अडवणार नाही। खरंच असं होऊ शकतं का? नाही होणार? तूच तर म्हणाली होतीस आजच्या दिवशी महादेव सगळ्यांचं ऐकतात, जे मागाल ते देतात। सगळ्यांच्या घरातून कमळ फुलांच्या टोपल्या येणार आहेत। हो, आणि तुझे बाबा तर खूप फुलं आणतील, त्यातून घे ना। नाही, माझे दाजी म्हणतात पूजेचं फळ हवं असेल ना तर स्वतःच्या हातांनी सेवा करावी लागेल। तसं तर फेटा बाजारात मिळाला असता, पण मी स्वतःच्या हातांनी बनवला की नाही सांगा? तसंच ही कमळ फुलं सुद्धा मी स्वतः तळ्यातून तोडून आणणार। सांभाळून अहिल्या, तो बघ भुंगा, तिकडे अजूनही असतील। ते कानात घुसून चावतात आणि खूप दुखतं। जर भुंग्यांनी चावलं तर मी महादेवांची पूजा कशी करणार? पूजा अभिषेक पूर्ण झाल्यावर सर्व भक्तगण एका मागून एक कमळ फूल अर्पण करतील। अहिल्या कुठे राहिली? माहिती तिला देवळात जायचं तरी सुद्धा आली नाही अजूनपर्यंत। इतके सारे भुंगे, मग मी फुलं कशी तोडणार? राहू दे ग अहिल्या, चल परत जाऊ। महादेवांना सगळं कळतं ना, मग हेही त्यांना कळेल की फुलं तोडणं किती कठीण होतं ते, म्हणूनच काही हरकत नाही।
मिळाली ना? भुंग्याने चावलं नाही ना? नाही, माझी तर सगळ्यांशी मैत्री झाली. हे काय अहिल्या, फक्त एकच फुल? हो, प्रत्येकासाठी एक एक आणलंय. इतकी फुलं होती तळ्यामध्ये, तू अजून घेऊन यायचीस. माझे दाजी म्हणतात, लोभ करणं वाईट असतं. निसर्गाकडून जितकं हवं तितकंच घ्यायचं. मी सगळी फुलं तोडली असती ना, तर तळं रिकामं झालं असतं. आणि मग भुंग्यांनी काय खायचं? म्हणून काही फुलं भुंग्यांसाठी ठेवली आणि काही आपल्यासाठी घेऊन आले. चांगलं केलंस, बरोबर बोलतेस तू. खरं तर माझे दाजीच शिकवतात. चला आता मंदिरात जाऊया. जय शिवशंभू. जय शिवशंभू. प्रसाद घ्या. आज मोहिमेवर निघायचंय. आज आज जाणं आवश्यक आहे का? कालच पेशव्यांचा निरोप आला होता. श्रावणी सोमवारच्या पूजेमुळे आम्ही थांबलो होतो, नाहीतर काल रात्रीच निघालो असतो. सरकार, मागच्या वेळेस पेशव्यांकडून झालेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी निजामाने सर्वत्र जाळं पसरवलंय. अशा वेळी बाहेर पडणं योग्य वाटत नाही. गंगोबा, माता भवानी आणि शिवशंकरांचा आशीर्वाद असेल तर कसली भीती. जसं आपल्याला योग्य वाटतं. काळजी वाटते आमची. आपल्या पतीवर आणि त्यांच्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे आमचा. विश्वास तर आम्हालाही आहे की आम्ही परत येईपर्यंत तुम्ही हे सगळं व्यवस्थित सांभाळाल म्हणून. हे घर, कुटुंब आणि संपूर्ण प्रांताची जबाबदारी तुमच्यावर सोपून जात आहोत. कान्होजी, गौतमा, या खंडेरावाची फार चिंता वाटते आम्हाला. त्याला स्वतःच्या जबाबदाऱ्यांची जाणीव कधी होणार कोण जाणे. होईल जाणीव. अजून वयच काय आहे त्याचं. इतकं लहानही नाही की दिवस रात्र आईच्या पदराखाली लपून बसेल. पुढे जाऊन सगळं त्यालाच सांभाळायचंय गौतमा. मी सांगितलं ना, चिंता करू नका. आपला मुलगा कधीही आपल्याला निराश करणार नाही. मी वचन देते. माझ्यावर तर विश्वास आहे ना? पत्नीवर तर पूर्णपणे विश्वास आहे, पण भीती याची वाटते की पुत्रप्रेमापायी माता गौतमा कुठे कमकुवत पडू नये. माझ्या मायेपोटी आपण असं म्हणत आहात ना, पण आपण जाणता आपल्या मान सन्मानापेक्षा माझ्यासाठी मोठं काहीही नाहीये. आणि आपला पुत्र आपल्या नावाला कधीही कलंक लावणार नाही. आणि या गोष्टीची जबाबदारी मी घेते. महादेव आमचा विश्वास सार्थ ठरवोत
आणि खंडेरावांना सद्बुद्धी देवत. आता एका मागून एक प्रत्येक घरचा कर्ता पुरुष गाभाऱ्याच्या आत जाऊन वाडी भरण्याची विधी पूर्ण करेल. सर्वप्रथम माणकोजी पाटील. कुठे अडकली ही अहिल्या? अजून कशी नाही आली? अवस्थेत आली अशी मंदिर. कपडे आहेत. देवा देवा, आता काय करून ठेवलं ह्या पोरीनं? कुठे होतीस इतका वेळ? आणि हे कपड्यांना चिखल कसा काय लागला? दाजी, शिवशंकरांसाठी कमळ फुलं आणायला कोणी तळ्यात उतरलं तर चिखल लागणारच ना. तू तळ्यात उतरली होतीस? हो, बघा ना, पूर्ण भिजले मी. पण जर मी तिथून घरी कपडे बदलायला गेले असते ना तर उशीर झाला असता. मग पूजा कशी केली असती मी? म्हणून तिथून मी सरळ इथे आले. छान केलं ना मी? ती फुलं तुमच्या बाबांना द्या. ते आत गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर वाहतील. नाही पुजारी काका, आज ना मला शिवशंकराकडे महत्वाची प्रार्थना करायची आहे. म्हणून ही फुलं मीच वाहणार. नाही, आजच्या दिवशी स्त्रियांना गाभाऱ्यात जाऊन पूजा करता येत नाही. बघ, तुझी आई सुद्धा इतर स्त्रियांबरोबर बाहेरच उभी आहे. हो, पण मला आज जायचंय. क्षमा करा गुरुजी, हिला अजून माहित नाही की आजच्या महापूजेमध्ये स्त्रिया गाभाऱ्यात जाऊन पूजा करत नाही म्हणून. आई, मला माहिती आहे. दरवर्षी तर मी इथे येते, पण या वर्षी ना मला शिवशंकराकडे फार महत्वाची प्रार्थना करायची आहे. नको म्हणतायत ना ते? ऐकत का नाहीस तू? ऐकलं मी आई, पण खरंच ग, खूप महत्वाचं काम आहे महादेवांकडे. नाही, नियमांचं पालन करावंच लागेल. याआधी मी कधी हट्ट केला होता का की मला गाभाऱ्यात जाऊन फुलं व्हायचे? नाही ना पुजारी काका? अहिल्या, कळत का नाहीये तुला? तुम्हीच समजून घेत नाही आहात. आणि या पुजारी काकांना तरी कसं समजावू की जर मी आज आत नाही गेले ना तर काहीच ठीक होणार नाही. काय ठीक नाही होणार? ते आता मी तुम्हाला नाही सांगू शकत दाजी. आधी शिवशंकराशी बोलू दे. नाही, आज स्त्रियांना हा अधिकार मिळणार नाही. का नाही मिळणार पुजारी काका? अहिल्या, पुरे हा आता. मी सांगितलं ना, आज स्त्रिया गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करणार नाहीत म्हणजे नाही करणार. आणि दाजी, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, शिवलिंग म्हणजे शिवशंकर आणि पार्वती माता दोघेही. हो, पण बाळा, मग पार्वती माता तर स्त्रीच आहे ना. जर त्या शिवशंकरांसोबत गाभाऱ्यात असू शकतात तर मी का नाही जाऊ शकत? गप्प बस अहिल्या. इतकी शहाणी झालीयस की पुजारींशी वाद घालशील? फुलं बाबांना दे जा. पार्वती माता सामान्य स्त्री नाहीयेत, त्या देवी आहेत. आपण सामान्य लोक ज्या समाजात राहतो तिथे स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नियम असतात आणि हे नियम पाळावेच लागतात. तू आत गाभाऱ्यात जाणार नाहीस. पण मला शिवशंकराची पूजा करायची आहे पुजारी काका. नाहीतर कुणाला तरी आयुष्यभर असंच दुःख सहन करावं लागेल. आणि ते तर चूक आहे ना.
आनंद सगळ्यांनाच मिळायला हवा, नाही का पुजारी काका? आणि दाजी, तुम्हीच तर म्हणता ना, आपण सगळे शिवशंकराची लेकरं आहोत. मग त्यांच्यासाठी मुलगा आणि मुलगी सारखेच असतील ना? मग त्यांच्याजवळ कोणालाही जाता येईल, ते कुणाला नाही म्हणणार नाहीत, हो ना पुजारी काका? बघा बरं या मुलीला, पुजारीजींशी उलट बोलतीये. फेटा काय बांधला हिने, स्वतःला तर मुलगाच समजतीये. लक्षणं बघा सुशीलाच्या मुलीची. आत्तापासूनच ही अवस्था आहे. मोठी झाल्यावर काय करेल देव जाणे. आई, माझा ओमवाला फेटा का काढलास तू? खूप झालं अहिल्या. हेच शिकवलंय का तुला, मोठ्यांचा अपमान करायचा? पुजारींशी असं बोलतात का कधी? ते बरोबरच बोलतायत. समाजाचे नियम सगळ्यांनाच पाळावे लागतात. पण आई, अगं मी तर फक्त... एकदम चुप. फार झाला तुझा हट्ट. आज जाऊन वाहून या. रडू नकोस ग हिल्या. मला आधीपासून माहित होतं की पुजारी काका आपल्याला फुलं वाहू नाही देणार. तोच तर हट्ट धरलास. तळ्यात उतरलीस, भुंग्यांपासून वाचत फुलं आणलीस, कपडे खराब केलेस, पण तुझी सगळी मेहनत वाया गेली ना. आपल्याला फुलंही वाहता आली नाहीत आणि वरून आई सुद्धा रागावली. आईला मी समजावून सांगेन आणि ना फुलं सुद्धा वाहीन मी. आपण सगळ्या फुलं वाहू. वेडी झालीयस का? आता तर पुजारी काका आपल्याला मंदिरात सुद्धा जाऊ देणार नाहीत. काही हरकत नाही, तरी पूजा तर होणारच. पण कुठे करणार पूजा? आपल्या मंदिरात. आपल्या मंदिरात? पण आपलं मंदिर कुठे आहे? नाहीये. पण आता आपणच आपलं मंदिर बांधूया, आपलं स्वतःचं वेगळं मंदिर. आपलं मंदिर. मग बघा, आपल्याला कोणी अडवणार नाही. मग आपण रोज पूजा करू, रोज फुलंही वाहू. आणि मग मी शिवशंकरांना सांगेन, रेणूच्या सासरच्यांना सगळ्यांना चांगलं बनवा. आणि त्यांना सांगा, रेणूचे केस ओढू नका आणि रेणूला चिडवायचं सुद्धा नाही. आणि रेणूला तिच्या सासूबाई खेळू नको म्हणणार नाहीत. आणि मग बघ, शिवशंकर तुझी सगळी दुःख दूर करतील. आपल्या वडिलांच्या नावाला काळीमा फासलास तू. सगळ्या गावासमोर माझी मान खाली घातलीस. चल आता उतर. उतर. सुशीला, सुशीला काय करतेस तू? हात मोडशील का आता पोरीचा? अहो, तुम्हीच लाड करून बिघडवलंय हिला. तुम्हाला तर कोणी काही बोलणार नाही. सगळा दोष द्यायला इथे मी आहे ना.
हिची आई ती रमा हळूहळू आवाजात दुसऱ्या बायकांशी बोलत होती. लक्षणं पाहिली का सुशिलाच्या मुलीची? आताच ही अवस्था आहे, मोठी झाल्यावर काय करेल देव जाणो. ऐकून एवढी लाज वाटली मला की काय सांगू. आई, रमा काकूंनी तुला वाईट बोलावं आणि तुला लाज वाटावी म्हणून थोडीच मी असं केलं होतं का? मला तर फक्त पूजेच्यासाठी. पूजेच्या वेळी तर इतके प्रश्न विचारू नकोस. किमान परक्यांसमोर तरी गप्प बसत जा. पण आई, मी प्रश्न विचारले नाहीत तर शिकणार कशी? जेवढं शिकलीयस ना तेवढं पुरेसं आहे. अजून उपकार करायची काही गरज नाहीये माझे आई. सुशीला पुरे. किती रागवशील पोरीला? लहान नाहीये ती आता, 9 वर्षांची होणार आहे ती. ही धावपळ उड्या सारखी नुसती बडबड 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 मुलींना हे शोभत नाही. स्त्रीला आपल्या मर्यादा ओळखणं खूप गरजेचं असतं. आणि पुरुषांनी? अरे देवा, काय करू मी या मुलीचं? तुझे भाऊ सुद्धा इतके प्रश्न विचारत नाहीत. तुला माहित नाही कुठून एवढी सवय लागलीये ते. माहित नाही, पण आई तुला खूप वाईट वाटलं ना? मग मला शिक्षा दे ना, मग तर तुला बरं वाटेल ना? पाहिलंस किती समजूतदार आहे आपली अहिल्या. नाही दाजी, मी समजूतदार असते तर आईचं मन दुखावलं नसतं. काय शिक्षा आहे माझी आई? सांग ना. ठीक आहे, तुला जर सुचत नसेल ना तर मग मीच सांगते. हा, आज ना मी दिवसभर घराबाहेर जाणार नाही, घराचा उंबरठाही ओलांडणार नाही. आणि आई, तू दशमी करायला सांगितली होतीस ना? हो, बनवते खूप साऱ्या. अच्छा आई, पंडितजींसाठी सुद्धा करू का दशमी? तेही माझ्यावर रागवलेत ना. दशमी मिळाली की खुश होतील ते, हो ना? आई, मी दशमी करायला जाते, ठीक आहे? तुला दुःख दिलं म्हणून आपली अहिल्या फक्त तुझ्या आनंदासाठी स्वतःलाच शिक्षा देतेय. सुशीला आज मंदिरात ती पूजा सुद्धा दुसऱ्यासाठी करायला निघाली होती. फार कोमल मनाची आहे आपली मुलगी. स्वतःसाठी कधीही हट्ट करत नाही आणि आपल्याकडे काही मागतही नाही. मी काही शत्रू नाहीये तिची, आई आहे. सतत असं पदराखाली वाढवलं मी तिला तर आयुष्यातल्या संकटांना तोंड देण्याची ताकद कुठून येणार तिच्यामध्ये? अगं पण आपण असताना आपल्या अहिल्येवर संकट काय येतील मुळात? किती दिवस राहणार आहे ती आपल्याकडे? चांगलं स्थळ आलं की लग्न करावं लागेलच आपल्याला. माहेर आणि सासर यात गूळ चिंचे इतका फरक असतो. इथे मोकळेपणाची सवय लागली तर सासरी निभावणं कठीण होऊन जाईल आपल्या अहिल्येला. स्वयंपाकघरात एकटीच आहे ती. जाऊन बघा तिच्याकडे. उगाच हात भाजायला नको तिचा. या अंगणात ती काही दिवसांचीच पाहुणी आहे फक्त. नंतर माहिती नाही कुठलं कुटुंब आमच्या अहिल्येचं घर होऊन जाईल.